नमस्कार, मी सागर राजे. प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज आपल्यासोबत चर्चेला आहेत शेतकरी कामगार पक्षाचे खजिनदार अतुल म्हात्रे साहेब. खरं म्हणजे नुकतीच त्यांनी पेण विधानसभा निवडणूक लढवलेली आहे आणि त्यानंतर पहिल्यांदाच प्रभात पर्व न्यूजवर ते आलेले आहेत. या भेटी दरम्यान आपल्याला विविध मुद्द्यांवर त्यांच्याशी चर्चा करायची आहे आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे नुकत्याच एका वाहिनीच्या कार्यक्रमादरम्यान ज्याच्यामध्ये इंडियन लीडर्स अवॉर्ड, बिझनेस लीडर अवॉर्ड म्हणून हा कार्यक्रम होता, त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्या मुंबईची जेव्हा घोषणा केली त्याच्यामध्ये कशा रीतीने संपूर्ण देशाचं हे जे महत्वाचं असं विकासाचं केंद्र असणार आहे याबाबतची त्यांनी घोषणा केलेली आहे. याविषयी आपल्याला विशेष त्याच्यावर बोलायचं आहे. त्यानंतर खरं म्हणजे की विधानसभा निवडणुकीचा त्यांचा अनुभव आणि सध्याची शेतकरी कामगार पक्षाची परिस्थिती या मुद्द्यांवर देखील त्यांच्याशी मला बोलायचे आहे. साहेब, स्वागत आहे आपलं प्रभात पर्व न्यूज मध्ये. खरं म्हणजे अगोदर लोकांना ऐकायची इच्छा असेल ती म्हणजे विधानसभेची निवडणूक, त्यामध्ये काय झालं, तुमचा अनुभव काय असेल, परंतु मी मुद्दा आहे ना त्याकडे नंतर जाणार आहे. सुरुवातीला अगदी मागच्या शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वाहिनीला जेव्हा वाहिनीवर गेले होते त्यावेळी त्यांना एका अँकरने विचारलं की बाबा सध्याच्या परिस्थितीविषयी मला विचारायचं आहे, परंतु तुम्ही खरं म्हणजे मला आहे ना तुमच्या भाषेत आता सध्याच्या आर्थिक परिस्थितीविषयी त्यांनी विचारले. त्यावेळी त्यांनी सांगितलं की सध्या भारतामध्ये प्रचंड संधी आहेत विकासाच्या आणि त्यामध्ये सगळ्यात महत्वाची जी संधी आहे ती म्हणजे तिसरी मुंबई, जी सध्याच्या मुंबईच्या 3 पट मोठी असणार आहे आणि त्या संपूर्ण देशाचं जे आर्थिक विकासाचं जे केंद्र असणार आहे ती नवी मुंबई असणार आहे, तिसरी मुंबई असणार आहे जी नवी मुंबईच्या बाजूला आहे. आणि ही मुंबई महाराष्ट्राची असल्या कारणाने सगळ्यात जास्त वेगवान विकास जो होणार आहे महाराष्ट्राचा विकास होणार आहे असं बोललेलं आहे. एक मला सुरुवातच करताना हे सांगायचं आहे की जी मुळात पहिली मुंबई जी आहे ती देखील आगरी कोळी लोकांच्या जमिनीवर बसलेल्या आहे. तिथल्या लोकांची परिस्थिती आता मी काय तुम्हाला सांगायला नको. म्हणजे तिथे लोकांची सध्या खरोखर तिथे आहेत का भूमिपुत्र ते म्हणजे शोधायला खूप कठीण आहे. त्यानंतर जी नवी मुंबई बसली ती देखील आगरी कोळ्यांच्या जमिनीवरच बसलेली आहे, जी सध्या आपण ज्या एरियामध्ये आहोत ती. आणि आता जी तिसरी मुंबई बसत आहे त्याच्यामध्ये देखील मेजॉरिटीने जर कुठली लोक असतील तर आगरी कोळी लोक आहेत. आणि माझ्या माहितीप्रमाणे अगदी सुरुवातीपासूनच शेतकरी कामगार पक्ष सातत्याने या संपूर्ण परिसरामध्ये नेहमीच एक महत्वाचा पक्ष असलेला आहे. तुम्ही त्याचे उमेदवार होतेच, स्वतः खजिनदार आहात, त्याचप्रमाणे एक उच्च शिक्षित चेहरा म्हणून तुमच्याकडे लोक पाहतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी घोषणा केली, त्यांनी जे विकासाचं विजन हे नवी मुंबईच्या जवळ असलेली ही तिसरी मुंबई असणार आहे याविषयी घोषणा केली. याविषयी पहिलं तुमचं काय मत आहे, तुमच्या शब्दात सांगा. त्यांनी जी शनिवारी त्या कार्यक्रमामध्ये एक विशिष्ट घोषणा केली आणि मला वाटतं त्या बातमीचा पडसाद फक्त महाराष्ट्रात नाही तर देशभरात आणि जगभरात झाला. त्यांनी तिथे विशिष्ट पद्धतीने म्हटलं की महाराष्ट्र येत्या काळामध्ये $3 ट्रिलियन इकॉनॉमी बनणार आहे. आता $3 ट्रिलियन इकॉनॉमी ही कशी आपण सर्वसामान्य समजू शकतो तर ते फार कठीण आहे. पण अशाच पद्धतीचा एका आकड्याचा उल्लेख माननीय पंतप्रधान यांनी 2019च्या लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान प्रचारामध्ये घेतला होता. तो म्हणजे की येत्या काळात भारत हा $5 ट्रिलियन इकॉनॉमी बनणार आहे आणि त्याच्याच 5-1 वर्षानंतर लगेचच ह्या भारत देशाचा एक महत्वाचा जो तुमचं राज्य आहे, आपलं स्वतःचं महाराष्ट्र राज्य, ह्याचे जे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत यांनी नुकताच उल्लेख केला की $3 ट्रिलियन इकॉनॉमी महाराष्ट्र स्वतः बनणार आहे आणि त्या संपूर्णचा केंद्रबिंदू ही तिसरी मुंबई राहणार आहे. आज तिसऱ्या मुंबईच्या विकासाच्या जोरावरती $3 ट्रिलियन इकॉनॉमी बनवणं सर्वसामान्यांना म्हणजे मला वाटतं कदाचित हा जर आकडा समजायचा झाला तर लोकांनी कधी कधी 50 कोटी 100 कोटी ऐकलेलं असतात, कोणी ऐकलं असं 500 कोटी. कधीतरी आपण बातम्यांमध्ये ऐकतो की बाबा हा उद्योजक पळून गेला त्यांनी 5,000 कोटी बँकेचं कर्ज घेतलंय, कोणीतरी ह्या नेत्यांनी 50,000 कोटीचा घोटाळा केला. पण $3 ट्रिलियन म्हणजे किती आहेत माहितीये का? 50,000 कोटीच्या वरती तुम्ही 1 लाख कोटी समजू शकता. असे 300 लाख कोटी म्हणजे $3 ट्रिलियन इकॉनॉमी. हे कोणाला लिहिता पण येणार नाहीत कागदावरती. पण हा जो आकडा बोलण्यात आला त्याच्यामुळे ती बातमी अतिशय जगभरामध्ये प्रसिद्ध झाली आणि आपल्यासाठी विशिष्ट पद्धतीने तुम्ही आज हा जो मला प्रश्न विचारता तो महत्वाचा काय
तर तिसऱ्या मुंबईचं केंद्रबिंदू जे आहे ते आपण आहोत. आपण इथे जे काम करतोय ते आहे. आजपर्यंत ह्या सगळ्या विशिष्ट जे प्रकल्प आहेत जे तिसऱ्या मुंबईमध्ये गेल्या 10 वर्षापासून आपण ऐकतोय, सिडको नैनासारखा प्रकल्प असेल, MSRDC आहे, MMRDA आहे, मल्टीमॉडल कॉरिडॉर आहे, इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे, महाऊर्जाचा प्रकल्प ज्याच्यावरती आपण गेल्या वर्षी काम केलं, सिडकोचं वाढीव क्षेत्र आहे. ही सगळी जी प्राधिकरणं बनवण्यात आलेली आहेत ती तिसऱ्या मुंबईचा विकास घडवून आणण्यासाठी बनवण्यात आलेली आहेत. आणि आपले मुख्यमंत्री त्यांच्या पहिल्याच कार्यक्रमामध्ये जेव्हा उल्लेख करतात की त्यांना महाराष्ट्राला $3 ट्रिलियन इकॉनॉमी बनवायचं आहे आणि त्याचा केंद्रबिंदू तिसरी मुंबई असणार आहे, तेव्हा दिशा स्पष्ट आहे की येत्या दिवसांमध्ये आपल्याला तिसऱ्या मुंबईचे जे तालुके आहेत उरण, पेण, पनवेल, खालापूर, कर्जत आणि अलिबाग ह्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती विकासाची कामं घडताना पाहायला मिळणार आहेत. मला आतापर्यंत जेव्हा कधी मी ह्या विषयावरती बोललेलो आहे, मी सातत्याने याच विषयावरती बोलतो, ज्याच्यामध्ये मी म्हटलेलं आहे की हा विकास जो होतो ह्या विकासाचा केंद्रबिंदू आमचा स्थानिक समाज असला पाहिजे. या विकासाच्या प्रक्रियेमध्ये आमचा स्थानिक समाज हा प्रगत झाला पाहिजे, प्रबळ झाला पाहिजे. ह्या विकासाच्या प्रक्रियेचा तो मुख्य घटक बनला पाहिजे, प्रवाहाचा मुख्य घटक बनू शकला पाहिजे. ही आपली विशिष्ट मागणी, ह्याच्यावरती मी सातत्याने बोलत आलेलो आहे आणि ह्याच्यावरतीच पुढे येत्या दिवसांमध्ये आपण काम करणार आहोत. पण खरं म्हणजे ना याच गोष्टीसाठी निवडणूक लढवली होती आपण, हे काय नव्यानं सांगायला नको. आता खरोखरच जर ह्या संपूर्ण विकासामध्ये इथला भूमिपुत्र हा सामावला गेला पाहिजे, तो त्याच्यामधला घटक असला पाहिजे, अशी आपली मागणी असणार. आणि तेच मुद्दे होते निवडणुकीचे. मी स्वतः देखील बरेच वेळेला तुमची भाषणं ऐकायचो आणि कशा रीतीने तुमच्याकडे मग या सगळ्यासाठी प्लॅन असला पाहिजे. एकतर तुमचं म्हणणं आहे की बाबा विकासाला माझा विरोध नाही, आता जी तिसरी मुंबई येणार आहे त्याला विरोध आहे का तुमचा? पहिल्यांदा ऐकलं नाही, तिसऱ्या मुंबईच्या विकासाला विरोध नाही. आणि ज्या पद्धतीने गोष्टी आजूबाजूला घडत आहेत, शासन ज्या पद्धतीने या संपूर्ण विकासाचं जे धोरण राबवण्याचा प्रयत्न करत आहे, त्याच्यामुळे तिसऱ्या मुंबईचा विकास अटल आहे. पण तो अटळ विकास जरी असला तरी देखील आम्हाला काय म्हणायचं आहे की ह्या विकासामध्ये आमची भूमिका स्पष्ट आहे की ज्या पद्धतीचा विकास आपण मुंबईमध्ये, नवी मुंबईमध्ये झालेला पाहतो, ह्या मुंबई आणि नवी मुंबईच्या विकासामध्ये आपण काय पाहतो की आज तिथला स्थानिक समाज आपल्याला शोधून देखील सापडत नाही. आज नवी मुंबईमध्ये सिडकोनी जवळजवळ 50 वर्षामध्ये जो विकास घडवून आणला, ज्याच्यामध्ये आमच्या स्थानिक समाजाच्या जमिनी ज्या 10, 20, 30 हजार रुपये एकरनी घेण्यात आल्या होत्या, या जमिनी आज जेव्हा 100, 200, 300 कोटी रुपये एकरनी विकल्या जातात, तेव्हा या विकासाचे फायदे कोणाला होतात? तर बहुतांशी वेळा हे सर्वस्वी शासनाला, प्रशासनाला, परप्रांतीय विकासकांना, भांडवलदारांना होतात. आणि आमच्या स्थानिक समाजाला जो भूमिपुत्र भूमिहीन झाला या प्रकल्पासाठी त्याला होताना पाहायला मिळत नाही. आज आपण काय पाहतो की हा विकास होत असताना तुम्हाला ह्या संपूर्ण विकासामध्ये आमचे जे स्थानिक जे भूमिपुत्र आहेत त्यांचे अतोनात हाल झालेले आहेत. आमचा स्थानिक भूमिपुत्रापैकी समजा तिथल्या महिला मोलमजुरीची कामं करतायत, तिथले ज्येष्ठ वॉचमॅन म्हणून नोकरी करतात, तिथले जे युवक आहेत ते सुशिक्षित असून देखील रिक्षा चालवतात, वडापावच्या गाड्या लावतात. हाच जर विकास आमच्या स्थानिक समाजाला पाहायचा असेल तर तो विकास आम्हाला अभिप्रेत नाही. आणि तशाच प्रकारचा विकास एकंदरीत शासनाला येत्या काळामध्ये तिसऱ्या मुंबईत जर घडवायचा असेल तर त्या विकासाच्या धोरणाला आमचा विरोध आहे. विकासाला विरोध नाहीये, विकासाच्या धोरणांना विरोध आहे. जो सर्वस्वी बहुतांशी वेळेला आपल्याला काय पाहायला मिळतो की आज MMRDA प्रकल्प त्यांनी 124 गावांमध्ये ह्या वर्षी आणला 4 मार्च 2024 रोजी. MMRDA प्रकल्पामध्ये ते NTDA, न्यू टाउन डेव्हलपमेंट अथॉरिटी, MRTPच्या 113(1) प्रमाणे सक्तीचं भूसंपादन करणार. आज जर तुम्ही विकासाच्या पहिल्या टप्प्यामध्ये पाऊल टाकत असताना जर तुम्ही आमच्या स्थानिक समाजाला विकासाच्या प्रक्रियेतनं बाहेर फेकताय, याचं कारण काय? एकदा तुम्ही भूसंपादन केलं की आमचा भूमिपुत्र भूमिहीन होतो आणि तो विकासाच्या प्रक्रियेमधून बाहेर फेकला जातो. तुम्ही त्याला जरी आज त्याचे तुटपुंज फायदे दिलेत, काही जमिनीची किंमत दिली, इतर काही फायदे जरी दिलेत, तरी ते त्याला विशिष्ट कालावधीपर्यंत पुरे पडणार नाहीयेत. ते 1-2 वर्ष हे जे काही मिळालेले पैसे असतात ते खर्च होऊन जातात आणि तो त्या पुढे हवालदिल होतो, ते विकासाच्या प्रक्रियेतनं बाहेर फेकला जातो. आम्हाला अशा प्रकारचं विकासाचं धोरण हवंय की ज्याच्यामध्ये आमचा स्थानिक समाज, ज्याच्या जमिनी तुम्ही या विकासासाठी वापरताय, जो मूलभूत केंद्रबिंदू आहे या विकासासाठी लागणारा एक महत्वाचा घटक आहे,
तो स्थानिक समाजच ह्याच्यामध्ये प्रगत आणि प्रबळ होण्यासाठीची धोरणं तुम्ही राबवा, हा आमचा सातत्याने आग्रह आहे. त्यासाठी काय तुमच्याकडे काय नेमका प्लॅनिंग आहे? तो कशा रीतीने सामावून घेतला पाहिजे, तो कसा रीतीने भागीदार झाला पाहिजे, याविषयी काय आहे का आपल्या डोक्यात? नाही, आता कसं आहे की हे सर्वस्वी शासनाच्या धोरणांवरती, भूमिकांवरती ठरतं. याच्यासाठी मी काही वैयक्तिक स्तरावरती प्रयत्न चालू करतोच आम्ही, आणि जे आमचे पक्ष म्हणून किंवा सामाजिक जी चळवळ म्हणून जे प्रयत्न सातत्याने गेले 10-12 वर्ष आपण पाहताय की नैनासारख्या प्रकल्पामध्ये आपण काय केलं की तिथे शासनाने सुरुवातीला नैनाला जेव्हा स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून त्यांना नियोजन दिलं होतं, तर स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी असताना त्यांनी FSI काही वाढवून दिला नाही. जो विकास अभिप्रेत होता तो झाला नाही. आणि आपण काय पाहतो की 10-12 वर्षाच्या कालावधीमध्ये सिडको नैनाकडनं फक्त 400हून अधिक काहीतरी कमेन्समेंट सर्टिफिकेट, बांधकाम परवाने देण्यात आलेले आहेत, जे की सिडको सारखी बॉडी महिन्याला 200 तरी देते. म्हणजे एवढ्या कमी प्रमाणातला विकास दर सिडको नैनामुळे का झाला? तर नैनानी विकासाचं धोरण जे आहे ते अशा पद्धतीने राबवलं की विकास होऊ नये, संधी कमीत कमी मिळावी, आणि मग नंतर आम्हाला जमीन अधिग्रहण करणं, जमीन आमच्या पद्धतीने वापरणं, या सगळ्या ज्या मोकळीक आहे ती त्यांना हवी होती. आज त्यानंतर अनेक वर्षांनी त्यांनी टाउन प्लॅनिंग स्कीम TPS इंट्रोड्यूस केलेली आहे. टाउन प्लॅनिंग स्कीम मध्ये काय होतंय, तर टाउन प्लॅनिंग स्कीम मध्ये ते काय म्हणतात की शहराच्या सुनियोजनासाठी म्हणून आम्ही टाउन प्लॅनिंग स्कीम करतोय. याच्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला आकारबद्ध प्लॉट मिळणार आहे. पण हा प्लॉट किती मिळतोय, तर फक्त 40%. आज महाराष्ट्रामध्ये झालेल्या टाउन प्लॅनिंग स्कीम या MRTPच्या 64G1 प्रमाणे कुठेही 50% पेक्षा कमी तुम्हाला प्लॉट देता येत नाही. कायदा ते अलाव करत नाही. असं असताना देखील नैना सिडकोनी शासनाच्या ह्या कायद्याला बगल देऊन त्यांनी कायदा विरोधी धोरण राबवून 40%चा फायनल प्लॉट दिलेला आहे. आजवर महाराष्ट्रामध्ये 70%, 65%, 60%, 55%, किमान 50% असे फायनल प्लॉट मिळालेले असताना देखील नैना इथे ही चोरी करू पाहते. आज ही 10%ची चोरी पण किती मोठी चोरी आहे, तर पहिल्या ज्या 12 TPS झालेल्या, ह्या 12 TPS साधारणपणे 15,000 एकरमध्ये आहेत. म्हणजे 1500 एकरची चोरी जर तुम्ही आज पाहायचं झालं तर आज आपल्या इथे पनवेलच्या जवळपास जे सिडको प्लॉट विकते कुठेही 1 लाख रुपये मीटरच्या खाली प्लॉट मिळत नाही. म्हणजे 60,000 कोटी प्लस मोठी, हा एक फार मोठा स्कॅम आहे. हा स्कॅम जो आहे तो आजपर्यंत काय आहे की इथल्या नेतृत्वाला देखील लक्षात येत नाही. शासन ह्या सगळ्या धोरणांमध्ये इन्व्हॉल्व आहे आणि हा स्कॅम फॅसिलिटेट होतोय. आज इथली ही जी चोरी आहे ही कोणाची निव्वळ चोरी आहे, तर आमच्या इथल्या स्थानिक भूमिपुत्रांच्या जमिनींची चोरी आहे. ही चोरी आम्ही कशी काय करून देऊ शकतो, त्यांना देऊ शकत नाही. म्हणूनच हा लढा सातत्याने आपण लढतोय. गेल्या टप्प्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की नैनामध्ये लागू केलेले शेतकऱ्यांवरचे बेटरमेंट चार्जेस आपण कॅन्सल करून आणले. यासाठी मी स्वतः वैयक्तिकरित्या विधान भवनामध्ये जाऊन सभापतींना रामराजे निंबाळकर तेव्हा होते, त्यांना प्रेझेंटेशन दिलं होतं. लक्षवेधी घेऊन आमदार जयंतभाई पाटील, माननीय आमदार बाळाराम पाटील यांनी हा विषय मांडला आणि त्यावेळेला असले नगरविकास मंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांनी त्यावेळेला ते बेटरमेंट चार्जेस जे शेतकऱ्यांवरती कोट्यवधी रुपयाचे लावण्यात आले होते ते तुर्तास रद्द करण्यात आले आणि त्यामुळे आपला तो बदल घडताना पाहायला मिळाला. त्याच प्रकारचे अनेक बदल आम्हाला येत्या काळामध्ये या तिसऱ्या मुंबईतल्या अनेक प्रकल्पांमध्ये घडवायचे. जी शासनाची भूमिका आहे की सातत्याने विकासाच्या नावाखाली भांडवलदारांना फायदे मिळवून देणं, ही जी काही भूमिका ही चुकीची आहे. आमचं म्हणणं आहे की बाबा आम्ही काही त्यांना विरोध नाही करत. आमचं म्हणणं आहे की या विकासाच्या प्रक्रियेमध्ये प्रमुख घटक आम्ही असलो पाहिजे. स्थानिक भूमिपुत्र ज्याची जमीन वापरली जाते तो सर्वात पुढे असला पाहिजे, सर्वात प्रबळ बनला पाहिजे. ही सामान्य मागणीसाठी आपण हा लढा लढतो. सर बघा, मी परत तुम्हाला ना तुमच्या म्हणजे पक्षाच्या भूमिकाबाबत विचारणार. आता तुम्ही या ठिकाणी म्हणता की बाबा विकासामध्ये आम्हाला सामावून घेतलं पाहिजे. एकीकडे शेतकरी कामगार पक्ष 2011 पासून सातत्याने नैना हटावचा नारा देत असतो. म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये विकासामध्ये शेतकऱ्याला सामावून घ्या, भूमिपुत्राला सामावून घ्या, अशी तुमची भूमिका आहे. शेतकरी कामगार पक्षाचं जे 2011 पासूनचं जे आताचं जे राजकारण आहे नैनाच्या बाबतीत ते नैना हटाव म्हणून आहे. इथे कुठेतरी परत एकदा म्हणजे तुमचे मतभेद दिसतात असं मला दिसतं. एक मिनिट मला क्लिअर करून दे. शिवाय 2011 पासून सातत्याने विरोध केलेला आहे. तुम्ही म्हणता की शासनाच्या नियमानुसार, कायद्यानुसार 50%च्या खाली देताच येणार नाही. तो कायदा आहे, बरोबर. कायदा आहे तो 2013चा कायदा तर अजून त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे कायदा. जर एवढ्या मोठ्या संख्येने, खूप मोठ्या संख्येने जर शेतकरी आहेत तर त्यांना कायद्याचंच प्रबोधन करून एखादी पिटिशन दाखल केली तर हे ऑटोमॅटिक थांबेल. म्हणजे जर समजा 100-200 शेतकरी जर गेले आणि ते म्हणाले बाबा ठीक आहे चला नैना आम्हाला मान्य आहे, 2013च्या कायद्याप्रमाणे आम्ही येतो, त्या पद्धतीने आम्हाला त्याच्यामध्ये सामावून घ्या, तर कोर्ट लगेचच सांगेल की हो ठीक आहे, त्यांना मान्य आहे ना, 2013च्या कायद्याने द्या.
ते परवडणारं नाही शासनाला, तुम्हालाही माहित आहे. आजपर्यंत एकही भूसंपादन 2013च्या म्हणजे त्या कायद्यानुसार 100% अजिबात झालेला नाही. म्हणजे इथे अगदी म्हणजे तुम्ही 12.5% असेल त्यावेळेला तो कायदाच नव्हता, त्याच्यानंतर 22.5% झाला आणि त्याच्यानंतर आता 40% येतोय. खरं म्हणजे या सगळ्यामध्ये हा कायद्याला बगल देऊनच भूसंपादन झालं. त्यावेळेला ती पर्सनल स्कीम राबवली, स्कीम म्हणजे शेतकऱ्यांना कन्व्हिन्स करून, तिथल्या नेत्यांना कन्व्हिन्स करून त्या पद्धतीने ती स्कीम राबवण्यात आली आणि लोकांनी ती मान्य केली. म्हणजे लोकांचे अग्रीमेंट झाले त्या बाबतीत की बाबा हो आम्हाला अशा पद्धतीने मान्य, आम्ही कोर्टात म्हणजे आम्ही कोर्टात जाणार नाही वगैरे वगैरे, आम्हाला नोकऱ्या नको, या सगळ्या गोष्टी. त्यावेळेला कुठल्या नेत्याला का वाटलं नाही की बाबा मग या पद्धतीने 2013च्या कायद्यानं आपण हे मान्य करूया. आता देखील ते बरोबर आहे का? म्हणजे 2013च्या कायद्यानं जर खरोखर भूसंपादन झालं तर ते शेतकऱ्यांच्या दृष्टीने फायद्याचं होईल का? अगोदर नाही, तुम्ही 2-3 प्रश्न सिरीज मध्ये विचारलेत, मी एकेका प्रश्नाचं उत्तर देतो. पहिला प्रश्न आपला होता की नैना रद्द करा. तर पक्ष म्हणून ही मागणी जी आहे तीच माझी पण मागणी आहे. नैना रद्द करा याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. नैना प्रकल्प रद्द करा असं आपण म्हणतो. कारण काय, प्राधिकरणाशी वैयक्तिक कोणाचं काही भांडण नाहीये. तेव्हा तिथे कलेक्टर असू द्या किंवा सिडको असू द्या, MMRD असू द्या, आपण म्हणतोय तो प्रकल्प रद्द करा. प्रकल्प रद्द करण्याची भूमिका आहे. ह्या 2 प्रकल्प रद्द करा म्हणजे तिथे विकासाचं काम करा, नैना नावाखाली नको असं. नैनाचं प्रकल्पाचं धोरण जे आहे की ज्याच्यामध्ये ते 40% जी जमीन देत आहेत तो रद्द केला पाहिजे. बरोबर, इथे क्लिअर कट मेसेज आहे. ह्या 2013च्या पूर्वी इथे कलेक्टर होते. समजा कलेक्टरकडे हा रिजन जेव्हा होता तेव्हा कलेक्टरकडनं देखील इथे बांधकाम परवाने दिले जायचे. तेव्हा कोणी जाऊन विरोध केला होता का? तर केलेला नव्हता. त्यावेळेला जो काही विकास होत होता तो समजा गावठाण आणि त्यावेळेला अर्बनायझेबल झोन जेवढ्या गावांपुरता मर्यादित होता तिथे विकास चालू होता. त्या धोरणाला कोणी विरोध केला नव्हता. आज नैना विकासाचं नवीन मॉडेल घेऊन आली आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळालं की 10-12 वर्षामध्ये इथे काही विकास झालाच नाही. उलट आमच्या शेतकऱ्यांवरती वेळोप्रसंगी जे घटना घडतात त्या सगळ्या समस्यांचं एकच उत्तर म्हणजे जमीन विका. आणि आज निम्म्याहून अधिक जमीन ही भांडवलदारांच्या घशात गेलेली आहे. आज ही जी काही परिस्थिती निर्माण झाली याचं कारण मुळात नैना हे आहे. जेव्हा ते विकास करायला आले होते तेव्हा तो विकास फॅसिलिटेट करण्याच्या ऐवजी विकासाच्या विरोधातली धोरणं त्यांनी आणली. FSI अतिशय कमी दिला त्यांनी. थोडक्यात ती जमीन विकण्यासाठी प्रवृत्त केला असं तुमचं म्हणणं? असंच आहे ना. जर तुम्ही सगळ्या महाराष्ट्रामध्ये आलेलं प्रत्येक प्राधिकरण 1चा FSI देऊ करतं आणि तुम्ही दिलेला FSI हा 0.2 होता आणि त्यावरती तुम्ही 0.3चा प्रीमियम दिला, तो पण 100% रेडी रेकनरच्या रेटवरती, जो ज्याच्यामध्ये FSI ची किंमत म्हणजे प्लान पास करत असताना जी FSI ची किंमत भरावी लागते ही जमिनीच्या किमतीपेक्षा जास्त झाली, तर अशा प्रकारचा विकास कधीही कुठेही होत नाही. रिअल इस्टेटच्या मॉडेलमध्ये हे शक्य नाही. असं असताना त्यांनी हे जे मॉडेल राबवायचा प्रयत्न केला, आजूबाजूला इतर ठिकाणी विकास झाला ना, त्यानंतर एक 7-8 वर्षांनी आलेल्या पनवेल महानगरपालिकेमध्ये त्यांच्यापेक्षा कित्येक पटीने मोठा विकास झालेला. तुम्ही जा घोट गावामध्ये, तुम्ही तिथला संपूर्ण परिसर बघा, रोहिंजण बघा, तुमचा आडिवली, बीड आणि ह्या भागामध्ये धानसरपर्यंत आता तुम्हाला विकास दिसतो का? तर विकासासाठी सुयोग्य अशा प्रकारचं ते धोरण आहे. त्यांचा कुठे डेव्हलपमेंट प्लॅन ह्या वर्षी आलाय. डीपी नसताना, पूर्वीचीच परिस्थिती असताना देखील त्यांचे ते विकास होऊ शकला. मग इथे नैनाने येऊन DP बनवले, तुमच्या DCR बनवले, तरी देखील विकास होऊ शकला नाही. का? तर तो विकास विरोधी, रिअल इस्टेटच्या विरोधातलं धोरण होतं, त्याच्यामुळे तो विकास झाला नाही. आज जेव्हा भांडवलदारांकडे जमीन गेल्यावरती तुम्ही भांडवलदारांशी संगनमत करून तुम्हाला जशी पाहिजे तशी सोयीस्कर स्कीम बनवून घेता, टाउन प्लॅनिंग स्कीमच्या नावाखाली 60% जमीन स्वतःकडे काढून घेता आणि टाउन प्लॅनिंग स्कीमला MRTP मध्ये हा जो बेसिक मुद्दा आहे तो म्हणजे की तुम्ही ही प्रॉफिटेबल म्हणून करायचीच नसते, प्रॉफिटसाठी करायची नसते. प्राधिकरणाने ही समाज हितासाठी म्हणून करायची असते. आज याच्यामध्ये सरळ 40% जमीन ही सिडकोला विकायला मिळते. कशी? 15% ग्रोथ सेंटर, 5% EWS LIGच्या स्कीम ते करणार, म्हणजे मास हाऊसिंग स्कीमचे जे तुम्ही आता प्रोजेक्ट प्रत्येक स्टेशनच्या बाजूला, खारघरला, खांदेश्वरला पाहता तसे मोठे मोठे स्कीम्स प्रोजेक्ट जे आहेत ते ह्याच्यात येणार. त्यानंतर तुमचे 6% अम्युनिटी प्लॉट आहेत. त्यानंतर तुमचे प्लेग्राऊंड आणि ओपन स्पेसेसचे प्लॉट आहेत ते देखील भाडे तत्वावरती देतात, लीज आउट करतात. अशा प्रकारे जवळजवळ रस्त्याची जमीन सोडली तर सगळ्या बाकीच्या अम्युनिटी म्हणजे इलेक्ट्रिकल सबस्टेशन देखील असेल तर त्याच्या MSCB कडनं प्लॉटचे पैसे घेतले जाणार आहेत. हेल्थसाठी जर प्लॉट असेल, हेल्थ केअरसाठी हॉस्पिटल, तर त्याचा देखील त्या विशिष्ट डिपार्टमेंट कडनं प्लॉटचे पैसे घेतले जाणार आहेत. प्रत्येक जमिनीचे पैसे लावलेत. रस्ते सोडून रस्त्याला 15 ते 20% लागते, बाकीची 40 ते 45% जमीन जी आहे ही विक्री होणारच आहे.
याच्यातली जवळजवळ 25% जमीन ही प्रीमियम रेटला आहे आणि बाकीचे अम्युनिटीचे जे प्लॉट जे आहेत ते जरी समजा इतर कोणी डिपार्टमेंटनी घेतले किंवा इतर सामाजिक संघटनांनी घेतले किंवा ज्या ऑर्गनायझेशन काम करतात त्यांनी घेतले तरी देखील त्याची किंमत कमी असली तरी देखील जवळजवळ 40 ते 45% जमीन ही विकायला मिळते. आज बेटरमेंट चार्जेसच्या नावाखाली अजून देखील अनेक गावांना नोटिसेस जातात, शेतकऱ्यांना नोटिसेस जातात आणि तिथे त्यांच्याकडनं कोट्यवधी रुपयांची मागणी केली जाते. ह्या मागणीचा अर्थ काय की तुम्ही जो इन्फ्रास्ट्रक्चर देणार आहात तो इन्फ्रास्ट्रक्चर दिल्यानंतर तुमच्याकडे एवढी जी बलाढ्य जमीन उरणार आहे या जमिनीमधनं तुम्ही फायदा कमवणार आहात. फायदा कमवणे हा तुमचा उद्देशच नाहीये, पण तुम्ही फायद्यासाठीच सगळं करताय. आजपर्यंत फायद्यासाठी सगळं केलं आणि आता फायद्याचा अर्थ काय, आमच्या भूमिपुत्रांचं नुकसान आहे, त्याच्यामुळे आम्ही तो लढा लढतोय आणि तो सातत्याने लढणार आहोत. आज देखील ह्या चुकीच्या धोरणांमुळे नैनामधल्या शेतकऱ्यांचं भूमिपुत्रांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. माझा दुसरा प्रश्न होता कंटिन्यू, मग यासाठी कोर्टाचा उपाय ना, मग तुम्ही यासाठी अधिकृतरित्या एवढे जे शिल्लक शेतकरी आहेत त्यांच्या मार्फत देखील पिटिशन दाखल करून ते थांबवलं तरी देखील थांबू शकेल. आता कसं आहे की अनेक मला वाटतं लोकांनी हा प्रयत्न चालू केला आहे. मी स्वतः देखील वैयक्तिक स्तरावरती एका शेतकऱ्यासोबत एक रिट पिटिशन फाईल केलेली आहे. रिट पिटिशन ही फक्त आणि फक्त एका मुद्द्यावरती आहे की 64G1 प्रमाणे MRTPच्या ऍक्ट प्रमाणे तुम्हाला 40% फायनल प्लॉट देता येत नाही, तो किमान 50% तरी किंवा त्याच्यापेक्षा अधिक असावा लागतो. तर तुम्ही जो 40%चा प्लॉट दिलेला हा बेकायदेशीर आहे, कायद्याच्या विरोधात आहे. त्यामुळे ही स्कीम जी आहे, हा प्रकल्प जो आहे तो रद्द करण्यात यावा अशा प्रकारची रिट पिटिशन आम्ही ऑलरेडी गेल्या वर्षी ह्या वर्षी आपण दाखल केलेली आहे. नाही ह्या वर्षी नाही, याला 6 महिने झाले. मग अगोदरपासून करायला पाहिजे त्या सगळ्या गोष्टी. नाही कसं आहे याच्यामध्ये टीपीएसचे जे टप्पे आपण पाहतोय, म्हणजे आता टीपीएस या गेल्या 1.5-2 वर्षामध्ये सँक्शन झालं. TPS 2 ही तुमच्या 2020 मध्ये सँक्शन झाली पहिली. TPS 1 ला आपण हिशोबात धरत नाही, तो पायलट प्रोजेक्ट होता. पण TPS 3 पासून 7 पर्यंत हे गेल्या वर्षी सँक्शन झालेलं. त्याच्यावरून आधारित आपण ज्या यातना शेतकऱ्यांना येत आहेत, नोटिसेस येतात, त्या पेपर वर्कच्या बेसिसवरती आपण करतो. म्हणजे ते पेपर वर्क आपल्याला गेल्या वर्षी यावर्षी मिळालेलं अवेलेबल झालं, त्याच्यावरनं आपण आता करतोय. त्याच्यामुळे कालावधी चुकीचा नाहीये, पण कायदेशीर प्रक्रियेमध्ये हा विलंब होतोच. आणि आता ज्या पद्धतीचं तुम्ही पाहताय शासनाचं धोरण, जेव्हा मुख्यमंत्री स्वतः म्हणतायत की तिसरी मुंबई ही आम्ही राबवणारच आहोत, $3 ट्रिलियन इकॉनॉमी करणारच आहोत, तर खरोखर म्हणजे ज्या पद्धतीचं मी राजकीय भाष्य नाही करायला पाहिजे, पण महायुतीला जो काही ज्या प्रकारचं यश प्रदान झालं त्यानंतर जी काही आपण सगळीकडे होर्डिंग पाहिलं की महाराष्ट्र आता थांबणार नाही, तर आमच्या इथल्या तिसऱ्या मुंबईतल्या भूमिपुत्रांना असं वाटतं की महाराष्ट्र आता भूमिपुत्रांना भूमिहीन बनवल्याशिवाय थांबणार नाही, महाराष्ट्र आता आमच्या इथल्या स्थानिक समाजाला हद्दपार केल्याशिवाय थांबणार नाही. अशा प्रकारच्या या घोषणा आहेत की काय, त्याचा कसा अर्थ लावावा हे कोणालाही समजत नाहीये. का तर ह्याच्यामध्ये खरोखर आतोनात वेदना होतात आमच्या भूमिपुत्रांना. काय या सगळ्यासाठी आता तुमचं एक्झॅक्टली प्लॅन काय असणार या सगळ्याला सामोरे जाण्यासाठी? आता नाही, एक तर म्हणजे आपला विषय नवी म्हणजे तिसऱ्या मुंबई पुरता. येस, आता सर ह्याच्यामध्ये कसं आहे की आपण काय म्हणतोय की आपल्याला हा जो तिसऱ्या मुंबईमध्ये विविध जे प्रकल्प चालू आहेत, या विविध प्रकल्पांमध्ये सामाजिक चळवळ जी आपण लढतोय, त्या सामाजिक चळवळीच्या माध्यमातून आपण शासनापर्यंत आपली भूमिका पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. समाजाचं प्रबोधन करून समाजाला जो योग्य न्याय मिळवून द्यायला पाहिजे, स्थानिकांना भूमिपुत्रांना तो मिळवून देण्याचा आपला प्रयत्न चालू आहे. त्याचबरोबरीने मी जे वाक्य म्हणतो सातत्याने की बाबा आपला भूमिपुत्र हा विकासाच्या मुख्य प्रवाहात यावा, याच्यासाठी त्यांनी स्वतः विकासक बनणं, ते भागीदार बनणं हे गरजेचं आहे. त्याचे छोट्या स्तरावरचे प्रकल्प आम्ही स्वतः चालू केलेले आहेत. जसं तुम्ही पुण्याला मगरपट्टा सिटी पाहता, तसं आम्ही पनवेलला केनी सिटी केलं. अशा प्रकारचे अनेक प्रकल्प आपण करतोय की जिथे आपला भूमिपुत्र विकासक बनला पाहिजे. ज्या पद्धतीने माननीय मुख्यमंत्री साहेबांनी $3 ट्रिलियन हा आकडा वापरला, तसंच मी इथे दरवेळेला माझ्या जेव्हा कधी भाष्य करतो तेव्हा म्हणतो की 1000 आपल्या स्थानिक समाज भूमिपुत्र बिल्डर बनले पाहिजेत. तर ह्याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि तो माझा प्रयत्न वैयक्तिक स्तरावरती चालू राहणार आहे. नुकताच आम्ही भूमिपुत्र बिल्डर असोसिएशन ह्या विषयावरती काम चालू केलेलं आहे, ज्याच्यामध्ये इथल्या स्थानिक भूमिपुत्रांना आपण मेंबर बनवून त्यांना जरी आज त्यांच्याकडे भांडवल नसेल तरी देखील येत्या काळामध्ये ते भांडवल कसं मिळवू शकेल, त्यांना ह्या पद्धतीचं प्रशिक्षण कसं मिळेल की त्यांच्यामध्ये देखील तो आत्मविश्वास निर्माण व्हावा की स्वतःच्या किंवा गावातल्या इतर जमिनीवरती तो स्वतः भूमिपुत्र विकासक कसा बनू शकेल, ह्या पार्श्वभूमीचं काम आपण
भूमिपुत्र बिल्डर असोसिएशनच्या माध्यमातून करणार आहोत. आपण इथे सगळं ऐकलेलं आहे. तुम्ही MCHI ऐकलंय, की रेडा ऐकलंय, तुम्ही मराठी भाषिक मला वाटतं बिल्डर असोसिएशन हे पण ऐकलंय. पण आता आहे बारी ती भूमिपुत्रांची. आता भूमिपुत्र ह्याच्यामध्ये पुढे येणार आणि त्याच्यासाठी भूमिपुत्र बिल्डर असोसिएशन काम करणार आहे. बरं, आता म्हणजे महत्वाच्या मुलाखतीच्या महत्वाच्या मुद्द्याकडे जाणार, तो म्हणजे निवडणूक. विधानसभा निवडणूक, पेण विधानसभा निवडणूक अतुल म्हात्रे यांनी लढवली आणि त्याच्यामध्ये म्हणजे पराभव त्याला पत्करावा लागला. एकतर सुरुवातीलाच लोकांना एक प्रॉमिसिंग चेहरा मिळाला होता, म्हणजे विकासाचं विजन क्लिअर असणारा उच्च शिक्षित माणूस या ठिकाणी उमेदवार आहे, याविषयी खूप चांगली चर्चा होती. परंतु या ठिकाणी असं असलं तरी राजकारणात हारजीत आहे आणि पराभवाचा सामना आपल्याला या ठिकाणी करावा लागलेला आहे. हे सगळं करून देखील म्हणजे अगदी मी म्हणलो की बाबा फॉरेन रिटर्न, उच्च शिक्षित या ठिकाणी लोकांना खरोखर उच्च शिक्षित, फॉरेन रिटर्न, विकासाचं विजन असलेला चेहरा नको आहे का? काय कमी पडलं नेमका तुम्हाला? काय सगळा याविषयी? नाही, कसं आहे, ही आपण राजकारण आणि सामाजिक चळवळ ह्या दोन वेगळ्या गोष्टी असतात. राजकारणामध्ये आज आपण पाहतोय की जी महाराष्ट्राची जी राजकीय परिस्थिती आहे, ज्याच्यामध्ये आपण गेल्या 5 वर्षामध्ये बलाढ्य पक्षांमध्ये देखील आपण असं पाहिलं की अनेक नवीन गट बनताना पाहिले. आज आपण पाहिलं की लोकसभेच्या वेळेला महाविकास आघाडीकडे असलेले मताधिक्य अचानक 4 महिन्यामध्ये विधानसभेच्या वेळेला अतिशय कमी झालं आणि त्यांचा दारुण पराभव झाला. महायुतीला देखील अनपेक्षित अशा पद्धतीचं यश प्राप्त झालं. त्याच्यामध्ये पक्षीय यंत्रणा कशा पद्धतीने काम करतात आणि कोणकोणत्या गोष्टींचा कशा पद्धतीचा फायदा अशा पद्धतीने पक्षांना होतो हे आपल्याला अतिशय स्पष्टपणे पाहायला मिळालं. ह्या प्रकारची मी म्हणतो की नवीन पद्धतीची इलेक्शन यंत्रणा जी आता पक्ष आणि युती आणि आघाड्या राबवताना पाहायला मिळतात, त्याच्यामुळे ही परिस्थिती निर्माण होते. महायुतीचा समन्वय सगळ्यांना लक्षात येत होता. महायुतीने प्रचार देखील त्या पद्धतीचा केला. महाविकास आघाडी एका स्तरावरती कुठेतरी अपयशी ठरली समन्वय साधण्यासाठी. त्याच पद्धतीचा प्रकार तुम्हाला रायगड जिल्ह्यामध्ये किंवा या 3ऱ्या मुंबईमध्ये आपण पाहतो की शेतकरी कामगार पक्षाला पनवेल, पेण, अलिबाग ह्या ज्या विधानसभा सीट आहेत ह्या सोडण्यात आल्याचा उल्लेख महाविकास आघाडीतल्या सर्व घटक पक्षांच्या प्रमुखांनी, उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील, माननीय शरद पवार साहेब असतील, संजय राऊत, काँग्रेसच्या सगळ्यांकडनं झाला होता. आणि असं असताना देखील शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला लक्षात आलं की बाबा घटक पक्षांनीच विरोधी उमेदवार दिल्यामुळे महाविकास आघाडी म्हणून कुठलाही उमेदवार स्वतःला प्रस्थापित करू शकला नाही आणि त्याच्यामुळे मतदारांनी कुठे ना कुठेतरी पाठ फिरवल्याचं निदर्शनात आलं. आणि मतांच्या विभाजनामुळे आपल्याला असं लक्षात आलं की बाबा तिथे जे यश प्रदान करू शकत होती महाविकास आघाडी ते झालेलं नाही. आज परिस्थिती काय की फक्त 3री मुंबई नाही तर तुम्ही रायगड जिल्हा, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी ह्या 3 जिल्ह्यामध्ये जर तुम्ही पाहाल तर त्याच्यामध्ये महाविकास आघाडीचा मला वाटतं फक्त एकच आमदार निवडून आलेला आहे. तर ही परिस्थिती महाविकास आघाडीची ह्या पट्ट्यामध्ये झाली. विशेष करून जर मी जिथे पेण विधानसभा मतदारसंघामध्ये मला अतिशय इलेक्शनच्या तोंडावरती संधी देण्यात आली होती आणि मी जरी तिथलं भूमिपुत्र असलो तरी देखील अल्पावधीमध्ये जो प्रचार मला करता आला, ज्या प्रचार यंत्रणा राबवता आल्या तो राबवण्याचा मी प्रयत्न केला. तिथे एक जी घटना माझ्या लक्षात आली की बाबा तिथे मी जेव्हा सुरुवातीला गेलो तेव्हा असं म्हटलं जात होतं की पेणमध्ये तिथे जे आता माननीय आमदार आहेत रविशेठ पाटील, हे गेल्या वेळेला 2019 मध्ये काँग्रेसमधनं बीजेपीमध्ये इलेक्शनच्या तोंडावरती गेले होते आणि पूर्वी ते काँग्रेसमधनं आमदार राहिले होते, मंत्री राहिले होते. असं असताना देखील 2019ला जेव्हा ते बीजेपीत गेले त्यावेळेला काँग्रेसच्या उमेदवाराला तिथे 2019 मध्ये मताधिक्य मिळालं 2330. अशाच प्रकारची परिस्थिती शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवाराची होणार आहे असं जेव्हा म्हटलं जात होतं की 2-3 हजार मतं मिळतील तुम्हाला, का तर तुमचा देखील नेता ऑलरेडी बीजेपीमध्ये तिथे गेलेला आहे आणि तुमचं इथे काय कॅडर किंवा युनिट राहिलेलं नाही, पक्ष यंत्रणा राहिलेली नाही. असं असताना आपण तिथे 30,000 मतांचं मताधिक्य मिळवलं, याच्याबद्दल अनेकांनी आपलं स्वागतच केलेलं आहे. 30,000 मतं आणि तिथे त्याच वेळेला उबाटाच्या उमेदवाराला मिळाली मतं. जर तिथे एक उमेदवार असता तर निश्चितपणे तुम्हाला महाविकास आघाडीच्या उमेदवाराला 1 लाखाच्या वरचा आकडा गाठता आला असता सहजपणे आणि ती चुरशीची लढत झाली असती. पण तसं न होता अशा प्रकारच्या राजकीय परिस्थितीमुळे हा घोळ फक्त पेण पुरता नाही तर तुम्हाला पनवेलमध्ये देखील तेच पाहायला मिळालं, उरणमध्ये तशीच परिस्थिती झाली, अलिबागमध्ये देखील तेच झालं. तर हा जो काही पराजय आहे तो मी म्हणतो की वैयक्तिक माझा किंवा शेतकरी कामगार पक्षाचा नसून महाविकास आघाडी म्हणून जी आपण यंत्रणा राबवायला अपयशी ठरलो, समन्वय साधायला अपयशी ठरलो, त्याचा प्रामुख्याने आहे.
नंतर ह्याच्यात अनेक कारणं आहेतच. एक गोष्ट बघा ना, म्हणजे परत मी सांगतो की शेतकरी कामगार पक्षाची जी भूमिका होती, म्हणजे जयंत पाटलांनी तिथे स्वतःची उमेदवारी तिथे डिक्लेअर करून त्या दृष्टीने फक्त बघितलं. इथे प्रीतम म्हात्रे, म्हणजे तुम्ही म्हणता की बाबा इथे डिक्लेअर झालं होतं की बाबा पनवेल तर शेतकरी कामगार पक्षासाठी होती, तरी तिथे प्रीतम म्हात्रेने आग्रह धरला, त्यांनी माघार घेतली नाही. त्यांची जर मताधिक्य म्हणजे मनोहर भोईर आणि प्रीतम म्हात्रे यांचं जर मत पाहिलं तर निश्चितच ती जास्त आकडेवारी, म्हणजे तिथे परत तुमचाच उमेदवार निवडून आला असता. इथे देखील बऱ्यापैकी लीना गर्डांनी मतं घेतलेली आहेत, बाळराम पाटलांनी जी मतं घेतली आहेत त्यांच्या आकडेवारी देखील जवळपास जाणारी होती. म्हणजे तुम्ही म्हणता तसं बाबा, कधी कधी लोक काय म्हणतात, बाबा परिस्थिती काय दिसते त्याच्यानुसार जर निवडून येणार कोण आहे त्याच्याकडे फिरतात ते मतं, म्हणजे नाही फिरत, असं देखील झालेलं आहे. परंतु म्हणजे इथे एक गोष्ट लक्षात येते की पक्षाला बॉस नसल्या कारणानं अंकुश नाही, आता तिथे प्रीतम म्हात्रेंना माघार घ्यायला सांगितली असती, इकडे सपोर्ट करायला सांगितलं असता, तुमच्या ठिकाणी तसं काय झालं असतं? तसं झालंच नाही ना. महायुती, जर तुम्ही महाविकास आघाडी म्हणून होता, पण महाविकास आघाडी कुठेच दिसली नाही. बॉस असता तर तुमच्याच लोकांना तुम्ही थांबू शकले असतं ना. महाविकास आघाडी राहिली बाजूला, चला, पण पक्षालाच बॉस नाही, त्याच्यामुळे हे झालं ना, असं नाही म्हणता येणार का? म्हणजे तुम्हाला 2-3 सीट अशाच निवडून येतील, अगदी वस्तुस्थिती होती. नाही, वस्तुस्थिती पहिली तर ही आहे की महाविकास आघाडीमध्ये सातत्याने तुम्ही देखील अनेक वृत्तवाहिन्यांवरनं ऐकलं असेल की प्रमुख जे 3 पक्ष महाविकास आघाडीतले आहेत, काँग्रेस, उभाटा गट आणि शरद पवार गटाच्या, यांना तुम्हाला 270 सीट आहेत आणि 18 सीट ह्या इतर घटक पक्षांना आहेत, जे छोटे पक्ष आहेत, ज्याच्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचा देखील उल्लेख होतो. आणि ह्या 18 सीट आजवर देखील तुम्हाला सांगता येईल की कुठे आहेत या 18 सीट. त्या शेवटच्या ज्या दिवशी फॉर्म मागे घ्यायचा होता तोपर्यंत देखील कोणी सांगितलं नाही कुठे. अशा प्रकारची परिस्थिती, समन्वयामधलं जे संकट आहे ते महाविकास आघाडीमध्ये होतं. खरोखर अनेक ठिकाणी महाविकास आघाडीमध्ये परस्पर विरोधी घटना घडलेल्या आहेत. उमेदवार एकाच सीटवरती 2-2 पक्षांचे, 3-3 पक्षांचे राहिलेले आहेत, घटक पक्षांचे. ही जी काही भूमिका आहे की तुमचा समन्वय नसल्यामुळे शेवटपर्यंत ज्या दिवशी अर्ज मागे घ्यायचे होते तोपर्यंत देखील तुमच्या 288 सीट डिक्लेअर्ड नव्हत्या. हा जो समन्वयाचा अभाव आहे तो सगळ्याला कारणीभूत ठरला. त्यातनं तुम्ही जे म्हणताय की जयंत पाटील साहेबांनी अलिबागला आपल्या 4 सीट घोषित केल्या रायगडमधल्या, हा राजकीय डावपेच मी मान्य करतो त्यांनी केला, पण ह्या समन्वय नसल्यामुळेच ते करावं लागलं की कुठेतरी आपण पाऊल उचलल्याशिवाय, नाही तर ह्याच्यामध्ये आपण संपूनच जातो. आपण घोषणा केली म्हणून ऍटलिस्ट आपले उमेदवार प्रयत्नाला तरी सुरुवात केला. आपण जर ते उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या तारखेपर्यंत महाविकास आघाडीच्या अनाउन्समेंटसाठी थांबलो असतो तर आपण आज जे मताधिक्य मिळवलं, म्हणजे आज तुम्ही काय पाहता की शेतकरी कामगार पक्षाला या 4 सीटवरती या 3ऱ्या मुंबईमध्ये 3,36,000 मतदान झालेलं आहे, जे गेल्या तुलनेने जवळजवळ 1,00,000-1.25 लाख जास्त आहे. म्हणजे मताधिक्य आपण वाढवलं. तुम्ही म्हणता शहरीकरण ह्या भागामध्ये वाढलेलं आहे, उरण पनवेलमध्ये, असं असताना देखील आपण मताधिक्य वाढवू शकलेलो आहोत. आणि हे मताधिक्य वाढवू शकल्यावरती 3,36,000ला आमचा एकही उमेदवार विजयी होऊन विधानसभेत पोहोचलेला नसला आणि त्याच वेळेला तुम्ही महायुतीमधलं शिंदे गटाला मिळालेलं मतदान जे आहे, शिवसेना शिंदे गटाला, ते 3,27,000 साधारणपणे आहे आणि त्यांचे 3 आमदार बनलेले आहेत. सो ही जी काही घटना जरी असली तरी देखील त्याचा राजकीय अभ्यास कसा आहे की आज 3ऱ्या मुंबईविषयी जेव्हा तुम्ही पहिला प्रश्न विचारला, तर 3ऱ्या मुंबईतला सर्वात महत्वाचा पक्ष हा शेतकरी कामगार पक्ष आहे. सर्वात जास्त एका पक्षाचं मताधिक्य असलेला पक्ष आहे शेतकरी कामगार पक्ष. तुम्ही महायुतीतला कुठलाही घटक पक्ष घ्या, त्यांची मतं शोधण्याचा प्रयत्न करा, ती शेतकरी कामगार पक्षाच्या मताने इतकी होणार नाही. त्यातनं इथला सर्वात प्रमुख प्रबळ विरोधी पक्ष म्हणून आजवर शेतकरी कामगार पक्ष राहिलेला आहे आणि ती ताकद आता वाढलेली आहे आणि ती येत्या काळामध्ये 3ऱ्या मुंबईला मिळालेल्या महत्वामुळे आणखीन वाढतच जाणार आहे. इथे शेतकरी कामगार पक्षाची भूमिका ही फार महत्वाची असणार आहे. समाजाच्या हिताची कामं जी आजपर्यंत आपण केलेली आहेत, जी चळवळ आपण आतापर्यंत नितांत चालवत आलेलो तीच पुढे देखील चालवणार आहोत आणि समाजाला, भूमिपुत्रांना न्याय मिळवून देण्याचा आपला प्रयत्न सतत राहणार आहे. साहेब, सगळं खूप चांगलं सांगितलं तुम्ही. शेतकरी कामगार पक्षाच्या म्हणजे जे मताधिक्य मिळाले आहे ते शिंदे गटापेक्षा जास्त आहेत आणि तरी देखील एकही आमदार नाही आणि प्रमुख विरोधी पक्ष हा या ठिकाणी शेतकरी कामगार पक्ष आहे. असं जरी असलं तरी शेतकरी कामगार पक्षातला म्हणजे जसा अध्यक्ष असतो, बऱ्याच लोकांना सरचिटणीस हे पद माहित नसतं ना, म्हणजे आस्वाद पाटील हे शेतकरी कामगार पक्षाचे रायगड जिल्हा चिटणीस आहेत, म्हणजे तेच अध्यक्ष आहेत इतर भाषेमध्ये बोलायचं झालं तर. आणि त्यांनी पक्षाचा राजीनामा दिलेला आहे.
त्यांना हा सगळा प्रॉमिसिंग वाटत नाही का? किंवा शेतकरी कामगार पक्षाचं भवितव्य त्यांना धोक्यात वाटतं का? मग असं तर नाही म्हणता येणार. कारण ह्या सगळ्या परिस्थितीत शेतकरी कामगार पक्षाला अजून म्हणजे उभारी देण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत, हे तुमच्या बोलण्यातनं लक्षात येतं. मग अशा वेळी ते शेतकरी कामगार पक्षाला सोडून जाण्याच्या तयारीत आहेत, त्यांनी राजीनामा दिलेला आहे, भारतीय जनता पार्टीकडे ते जाण्याच्या तयारीत आहेत, असे देखील खूप मोठ्या प्रमाणात चर्चा चालू आहे. नाही, अशा चर्चा मला वाटतं फक्त एक त्यांच्याबद्दल नाही तर मला वाटतं इतर पक्षांमध्ये देखील इतर लोकांबद्दल देखील आहेत. पण कसं आहे की आत्ताचं जे महाराष्ट्रातलं राजकारण आहे त्याला आपण अशाच पद्धतीने पाहू शकतो की प्रत्येकाला सत्तेमध्ये स्थान मिळवायचंय अशी परिस्थिती आहे. आणि त्याच्यामुळेच आपण पाहतोय की गेल्या 5 वर्षांमध्ये ज्या घटना घडल्या, म्हणजे आज उभाटा गटाविषयी असं म्हटलं जातं की शिवसेना उभाटा गट हा आता संपलेला आहे वगैरे असे लोक भाष्य करतात. 2.5 वर्षापूर्वी जो पक्ष सत्तेमध्ये मुख्यमंत्री पद घेऊन होता तो पक्ष म्हणे आज संपणार आहे. तर असं कधी होत नसतं राजकारणामध्ये. आणि त्याच्यामुळे जरी समजा एखादा पदाधिकारी एखादा नेता कुठेतरी दुसऱ्या पक्षात गेला म्हणून पक्षामध्ये उतरती कळा लागली असं काही होत नाही. आता असे अनेक लोक अनेक ठिकाणी सोडून स्वहितासाठी किंवा स्वतःच्या स्वार्थासाठी जात असतात, पण त्याच्यामुळे काही बदल घडतो किंवा पक्ष थांबतो किंवा मागे पडतो अशातला भाग नाही. आता तुम्ही पाहता किंवा मी नव्याने ह्या पक्षामध्ये पद घेऊन आलो आणि मी माझा प्रयत्न करतोय का, तर ज्याच्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय ती आहे सामाजिक चळवळ. आणि ती कोण इथे लढवताना दिसतं तर शेतकरी कामगार पक्षच लढवताना दिसतं. इतर कुठल्याही पक्षाचं तुम्ही नाव घ्या किंवा जो एवढ्या क्षमतेने एवढ्या ताकदीने अशा प्रकारची सामाजिक चळवळ लढवताना पाहायला मिळतो का, तर कोणीच नाही. कुठल्याच परिस्थितीत प्रतिकूल परिस्थिती कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी देखील आपण तो लढा काही सोडायला तयार नाही होत. तर ही जी आहे ती विचारधाराची चा विजय आहे ना. तुम्ही इलेक्शन जिंकू शकता पण तुम्ही इलेक्शन जिंकलात म्हणून तुम्ही समाजाला न्याय देऊ शकता का? ठीक आहे, तुम्ही भाष्य टाळलेलं आहे. आस्वाद पाटील हे शेतकरी कामगार पक्षाचे रायगड जिल्हा चिटणीस आहेत, म्हणजे ते अध्यक्ष आहेत, आणि जयंत पाटलांच्या घरचे आहेत, ते हा देखील खूप महत्वाचा. कौटुंबिक वादावरती भाष्य करणं योग्य नाही. त्याच्यामुळे मी कुठल्याही प्रकारचं त्यांच्या कुटुंबातलं जे काही समीकरण असेल त्याच्यातनं निर्माण होणाऱ्या परिस्थिती आणि त्याचा पक्षावरती होणारा परिणाम याच्यावरती भाष्य करू इच्छित नाही. तर खरं म्हणजे अगदी सविस्तर चर्चा केलेली आहे, तरी देखील मला आहे ना राहून नेहमी विचारावं वाटतं. एकतर म्हणजे तुम्ही ना मला विरोधाभासच दिसतो संपूर्ण तुमच्या याच्यामध्ये. म्हणजे तुमची विचारधारा शेतकरी कामगार पक्षाची, इकडे तुम्ही आर्किटेक्ट म्हणजे तुमचा थेट संबंध बिल्डर लोकांशी येतो, जे म्हणजे तुमचे ग्राहक कमी होतील असं मला कधी कधी भीती वाटते. कारण तुम्ही जर शेतकऱ्यांच्या बाजूने आहात तर तुमचा ग्राहक, तर मग हे सगळे बिझनेसमॅन मारवाडी म्हणजे उत्तर भारतीय हे सगळे बिल्डर आहेत मोठे मोठे. आणि अशा वेळेला तुमचा सातत्याने हे जे विजन आहे विकासाचं शेतकरीच्या बाजूला आहे ते बघत लोक असतील ना, जे तुमचे क्लायंट असतील त्यांच्या ते देखील कन्फ्युज होत असतील असं कधी कधी वाटतं मला. मी म्हणतो की या विचारधारेचा उगम तिथूनच आहे की मी स्वतः समजा आर्किटेक्ट असताना ह्या संपूर्ण क्षेत्रामध्ये मुंबई पुणे नवी मुंबईमध्ये प्रामुख्याने काम करतोय. आणि इथे आपण कोणासोबत काम करतो तर बहुतांशी वेळेला परप्रांतातनं आलेल्या एखाद्या विकासकासोबत काम करतोय. आणि आपण ज्या जमिनीवरती काम करतोय ती जमीन माझी स्थानिक समाजाच्या शेतकऱ्याची आहे, भूमिपुत्राची आहे. तर ह्याच्यामध्ये कुठेतरी मला हा प्रश्न, जर मी संवेदनशील आहे तर आम्हाला विचारणं आहे की इथे माझा क्लायंट माझा स्थानिक समाजातला शेतकरी का नाही. तोच प्रश्न आपण विचारतो आणि तोच माझ्यासाठी माझ्या जीवनाचं रहस्य असणार आहे की जर मी माझ्या शेतकऱ्याला माझा जर क्लायंट बनवू शकलो तर तिथे यश संपादन केलेलं आहे. पण तीच लढाई क्लायंट कमी झाले तरी चालतील. आता ते कसं आहे, ते कमी आणि जास्तमुळे फरक पडतो अशातला भाग नाही. काय होतं तुम्हाला शेवटी आपलं कर्तव्य काय कसं होतं की बिझनेस तुम्ही करताय ते मान्य आहे तुम्हाला, पण जर तुमचा शिक्षणाचा फायदा हा तुमच्या समाजासाठी होतच नसेल तर तुमच्या शिक्षणाचा तसा काही उपयोग नाही. मला वाटतं आज प्रत्येक जण सुशिक्षित आहे, प्रत्येक जण समाजामध्ये शिक्षणाच्या जोरावरती नोकरी करू शकतो, रोजगार करू शकतो आणि स्वतःसाठी जे जीवनावश्यक आहे ते मिळवू शकतो. मी त्याच्या पलीकडे आहे, त्याच्यामुळे मी तर हा विचार करायलाच पाहिजे की मी माझ्या समाजाला काय देणं लागतो. इतकं मोठं शिक्षण घेऊन जर आपण आपल्या समाजासाठी काहीच केलं नाही. मी तिथे शिकलोय जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकलेत, महात्मा गांधी शिकलेत आणि असे महानुभाव ज्यांनी तिथे विचार प्रस्थापित केलेत, त्यांच्याकडनं आपण 1% जर घेणार नसलो तर त्या शिक्षणाचं काय काम नाही. तसं पण जाता जाता आपल्या प्रेक्षकांना ही मुलाखत पाहिलेली आहे, विविध मुद्द्यांवर तुम्ही चर्चा केली. या सगळ्या मुद्द्यांचा सार म्हणून काय थोडक्यात सांगा. नाही, ह्या मुद्द्यांचं सार म्हणजे काय की तिसऱ्या मुंबईला विशिष्ट महत्व आलेलं आहे आणि त्यामुळे उरण, पनवेल, पेण,
कालापूर आणि ही जे तालुके आहेत अलिबाग कर्जत यांना विशिष्ट महत्व येत्या दिवसांमध्ये आलेलं आहे. आज शासनामार्फत एक घटना काय आपल्याला येत्या काळात पाहायला मिळणार आहे की ते सक्तीने हे प्रकल्प राबवण्याचा प्रयत्न करणार आणि त्याच्यामध्ये ही आमची जी सामाजिक चळवळ पक्ष म्हणून इतर घटक पक्ष म्हणून जे आहेत सोबत त्यांच्यासोबत सातत्याने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. आपला एकच उद्देश आहे की स्थानिक समाज हा विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये आलाच पाहिजे, त्याच्यासाठी आपण प्रयत्न करतोय. आज आमच्या समाजाचा भूमिपुत्र जर बिल्डर म्हणून कुठेतरी ओळखला जातो तर मला अभिमान वाटणार आहे. आज आमच्या समाजाचा एखादा भूमिपुत्र उद्योजक म्हणून, तो इंडस्ट्रियलिस्ट म्हणून किंवा तो कॉन्ट्रॅक्टर म्हणून मोठा जर विख्यात जर होणार असेल तर त्याचा आम्हाला अभिमान वाटेल. तेच हे सगळे प्रयत्न आहेत. आपला विकासाला विरोध नाहीये, आपला म्हणणं फक्त एकच आहे की आमच्या भूमिपुत्राला मुख्य प्रवाहामध्ये घ्या आणि त्याच्यासाठी काम करा. याच्यामध्ये येत्या काळामध्ये तुम्ही सातत्याने पाहाल की आजवर जे काही आम्ही चळवळ लढत होतो त्याही पलीकडे जाऊन आम्ही प्रयत्न आता करणार आहोत. आजपर्यंत म्हणजे मी जेव्हा पक्षामध्ये आलो, मी पक्षासोबत ह्या चळवळीसाठी म्हणून मी इच्छा व्यक्त केली की मी पक्षाच्या कार्यकारिणीसोबत काम करायला तयार आहे. त्यांनी मला वाटतं अतिशय महत्वाचं पद म्हणजे पक्षाचे सरचिटणीसांनंतरचं जे पद आहे खजिनदार पद ते मला देऊ केलं. ते ह्याच उद्देशाने देऊ केलं की बाबा हे पुढच्या भविष्याच्या वाटचालीसाठी एक महत्वाचे व्यक्ती ठरू शकतात म्हणून त्यांनी ते देऊ केलं आणि त्याच्यामुळे तो प्रयत्न माझा सातत्याने दिसणार आहे. दरम्यानच्या काळात त्यांनी जी इच्छा व्यक्त केली की पदावरती आपण असल्यामुळे, पदाधिकारी असल्यामुळे आपली तुमची तशी सामाजिक ओळख निर्माण होणार नाही, पण तुम्ही जर येत्या विधानसभेमध्ये इलेक्शन लढवलं तर तुमची सामाजिक ओळख देखील निर्माण होईल, तुम्ही नेतृत्व म्हणून प्रस्थापित व्हायला सुरुवात होईल. आणि त्यांचं हे म्हणणं काही अंशी मी मान्य करून हा फार अल्पावधीमध्ये मिळालेली संधी जी आहे ती घेऊन आपण प्रयत्न केला. आज पेण विधानसभा मतदारसंघामध्ये आपण घरोघरी पोहोचलेलो आणि रोज आपण तिथल्या विषयांना न्याय द्यायचा प्रयत्न करतो. आम्ही कालच तिथे कॉरिडोर मुद्द्यासाठी बळवलीला मिटिंग घेतली. आम्ही येत्या 22 तारखेला रोजगार मेळावा घेतोय. मी तिथे इलेक्शन पूर्वी एक गोष्ट म्हणालो होतो मी की जर मला नेतृत्व म्हणून संधी मिळाली तर यातली एक महत्वाची गोष्ट होती जी पेण विधानसभा मतदारसंघातली मुख्य समस्या आहे रोजगार. या रोजगार समस्येवरती मी स्वतः 5,000 लोकांना, युवकांना जॉब देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि जरी मला ती संधी नाही मिळाली तरी देखील आता माझा तो प्रयत्न असणार आहे की येत्या 5 वर्षामध्ये 5,000 जॉब द्यायचा प्रयत्न करायचा. मी म्हणत नाही कितपत यशस्वी होणार आहे, पण माझा प्रयत्न संपूर्ण असणार आहे. तर हे होते अतुल म्हात्रे साहेब. विविध मुद्द्यांवर त्यांनी चर्चा केलेली आहे. अगदी तिसरी मुंबई असो किंवा त्यांचा निवडणुकीतील अनुभव, अगदी पराभव असो, त्याविषयी देखील चर्चा केलेली आहे. सध्याची शेतकरी कामगार पक्षाची परिस्थिती या सगळ्या विषयावर त्यांनी चर्चा केलेली आहे. ही मुलाखत ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन खानसह सागर राजे, प्रभात पर्व न्यूज करता पनवेल. धन्यवाद.